नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपल्याकडे स्टार्टअप इकोसिस्टीम मधला एक मावळा आलेला आहे. अनिरुद्ध, वेलकम टू द पॉडकास्ट. ही कॉन्सेप्ट तुझी जी आहे ते मला वाटतं त्याच्याबद्दलची माहिती आणि इंट्रोडक्शन हे तुझ्याकडनंच ऐकायला आम्हाला खूप आवडेल. आपण डायरेक्ट मावळाबद्दल ऐकूया तुझ्याकडनं. पहिल्यांदा सगळ्या श्रोत्यांना नमस्कार आणि थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल. माझं नाव अनिरुद्ध राजदेरकर. मी मीती इन्फोटेनमेंट हा आमचा स्टार्टअप रिप्रेझेंट करायला आलेलो आहे. आणि स्टार्टअप थोडासा वेगळा आहे. आपण आत्तापर्यंतचे बरेच पॉडकास्ट ऐकले, पण मुलांसाठी काम करणं हा जो प्रकार थोडासा वर्ज्य असतो आपल्या मोठ्या माणसांमध्ये, तो त्याच्यात थोडंसं आम्ही काम करतो आहोत. मावळा म्हणजे अर्थात शब्द म्हटल्या तुमच्या जे डोळ्यापुढे येतं की मावळा म्हणजे आपली मावळचे शिवछत्रपतींसाठी लढलेले योद्धे आणि स्वराज्य आणि शिवछत्रपती हे सगळे एकमेकाला संलग्न अशी नावं पुढे येतात. नेमकं त्याच्यावरतीच आहे. मुळात ना, आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या समाजात शिवछत्रपती हे सगळ्यांचेच आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यमं आहेत. कोणी म्हणजे आपल्या टॅक्सीच्या मागे क्षत्रिय कुलावतंचं पाहायला मिळणं, किंवा अगदी पंतप्रधान पुण्यात येऊन महानगरपालिकेच्या आवारात त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करणं, या सगळ्या गोष्टी, कुठलाही सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती महाराजांचं नाव घेतल्याशिवाय भाषणाला सुरुवात करत नाही. बरोबर. हे सगळं प्रेम, आपली भक्ती, श्रद्धा व्यक्त करायचे मार्ग आहेत. पण ना, हे प्रेम निर्माण व्हावं, नवीन पिढीला कळावं की शिवछत्रपतींनी नेमकं काय केलं होतं. अफजलाचं बोट आणि शाहिस्त्याचं बोट ह्याच्या पलीकडे इतिहास होता. स्वराज्यासाठी लढलेले योद्धे होते. महाराजांनी त्यांचं केलेलं ग्रूमिंग किंवा कोणत्या पद्धतीने स्वराज्याला त्यांनी दिलेला आकार होता, हे फार महत्वाचं आहे. आणि दुर्दैवाने ना, हे शिकवलं जात नाही. आधुनिकतेच्या नावाखाली CBSE बोर्डमध्ये अकबराच्या एका पॅराग्राफाखाली शिवछत्रपती शिकवले जातात. एका पॅराग्राफमध्ये महाराज कसे कळणार आहेत? आपल्या वेळी 4थीचं पुस्तक तरी होतं, आता तर ते पण निघून चाललंय. तर नवीन पिढीला शिवछत्रपती कळावेत यासाठी काहीच नसल्याची जाणीव पहिल्यापासूनच मला होती. पण लॉकडाऊनमध्ये झालं असं की माझ्या 5 वर्षाचा मुलगा होता तेव्हा, तर त्याच्याबरोबर अभ्यास करताना लक्षात आलं की ह्यांच्या क्षमता खूप आहेत. म्हणजे मार्वलचं सगळं युनिव्हर्स यांना पाठ आहे. मग आकाशातनं उडणारे तो राजपुत्र कोण इकडे येतो, थॉर का काय, आणि त्याचे उच्चार वगैरे सगळे आपल्याला न कळणारे ते अगदी सहज करून जातात. मग यांना कळतं. मग म्हटलं, आपल्या मातीत झालेले योद्धे नाहीत का कोणी? तर सगळ्या मोठ्यांना माहिती असतात तसे बाजीप्रभू, तानाजी हे आपले 4-5 जण आपल्या हातावर तेवढे माहिती होते. मग थोडा अभ्यास केला. मग म्हटलं की ह्याच्यावरती अनायासे वेळ आहे भरपूर, तर ह्याच्यावरती काम करायला हवं. मग टाइम बेस्ड एक बोर्ड गेम असा डोक्यात आला विचार. आणि मग शिवछत्रपतींचा मावळा बनवून शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास तुम्ही करता. ह्यात 101 घरं आहेत. प्रत्येक घर महाराजांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. ती त्या क्रमाने दिली, ज्या क्रमाने घडली आहे. मग तिथं महाराज सगळ्या घटनांमध्ये होते, तिथं त्यांच्यावर कायम त्यांचे मावळे असतात. तर मग तुम्ही मावळे बनून हा प्रवास करता. तुम्हाला स्वराज्य योद्धे, खरेखुरे योद्धे साथ देतात. तुम्ही दुर्गांचे रखवालदार बनता. राज्याभिषेकाला पोहोचून कमवलेलं सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करायचं, स्वराज्याला देऊन टाकायचं. जो जास्त देतो तो जिंकतो. अशा संकल्पनेवरती मावळा हा बोर्ड गेम बनून तयार झाला. अप्रतिम. सो मावळा बोर्ड गेम जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस ह्याचं कोरिलेशन आपल्याला बिझनेस किंवा व्यापार जसा असतो, सेम त्या लाईन्स वरती आहे का? अगदी परफेक्ट. फक्त बिझनेस व्यापारमध्ये तुम्ही गोल गोल फिरत राहता आणि मुळात तुम्ही चुरस असते 2 स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त कमवायची. इथे स्पर्धा आहे सगळ्यात जास्त समर्पण कोण करतो त्याची. आणि स्टार्ट टू एंड डेस्टिनेशन आहे. सो 40-45 मिनिटात गेम संपतो. खेळता खेळताच शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांचा क्रम, ते उतार चढाव हे कळत जातं. खेळाचं चलन होऊन आहे, म्हणजे शिवकालीन होऊन तुम्हाला मिळतात. म्हणजे विजयी घटनांवर आलात तर त्या मोहिमेमध्ये तुम्ही पण होतात असं गृहीत धरलं जातं. आणि मग त्याच्याबद्दल बक्षीस म्हणून होऊन मिळतात. पण अफजल आला, सुभा लुटला, शाहिस्तेखान पुण्यात येऊन थांबला, अशा घटनांवरती आलात तर स्वराज्याचं झालेलं नुकसान एक मावळा म्हणून भरून काढण्याची जबाबदारी तुमच्यावरती येते. क्या बात आहे. सो हा गेम किती मुलं एकत्र एका वेळी खेळू शकतात? 5 जण खेळू शकतात. 1 जण बँकर म्हणजे जो मुजुमदार म्हणतो आम्ही त्याला, तो बनवून खेळतो. आणि बाकी 4 जण इंडिव्हिज्युअली खेळू शकतात. अच्छा. आणि मला असं वाटतंय, आता आपण आपली भेट पण
प्रदर्शन ह्याच्यात हो. पण झालेली आहे. Yes. जिथे तू आणि तुझ्या टीमनी, आपण तुझ्या टीमकडे पण येऊया, Yes. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून जो एक अमेझिंग प्रकार तिथे केला होता, लॉन वरती Right. तुम्ही बोर्ड गेम हा रेप्लिकेट केलेला. Right. तर अशा आयडियाज किंवा हे कसं तुम्हाला सुचतं, तुमचं थिंक टँक कसं आहे, किंवा ओव्हरऑल ह्याची जी स्केल आहे ती तू खूप मोठी केलीस. आता ते कसं सुचतं म्हणजे गंमत म्हणजे माझ्या टीममध्ये ज्यांच्याबद्दल आपण नंतर पुढच्या प्रश्नात बोलू येस, हवं तर. येस, पण ह्यातलं कुणीच इतिहास तज्ञ किंवा खेळ बनवणारं असं नाहीये. बरोबर, शिवछत्रपतींवर सर्वसामान्य माणूस जेवढा प्रेम करतो तेवढीच प्रेम असलेले लाईक माइंडेड लोक आहोत आम्ही. बरोबर, त्यामुळे क्लेम असा निश्चित नाहीये की आम्हाला इतिहास आम्ही कोळून पिलाय वगैरे वगैरे. तो बरोबर, इतिहास हा विषय असा आहे की साधनं मिळाली की त्याचं इंटरप्रिटेशन बदलतं. बरोबर. त्यामुळे कुणीही अधिकारवाणीने मोठे मोठे इतिहास तज्ञ करत नाही, तिथं आम्ही तर अगदीच सर्वसामान्य आहोत. बरोबर, गंमत काय ना, गरज जी होती ती मुलांपर्यंत पोहोचणं अशी होती. परफेक्ट. मोठं व्याख्यान द्यायचं असतं तर तुम्हाला पॉलिटिकली करेक्ट आणि खूप तुमच्यावरती दडपण येऊ शकतं. इथं आपल्याला फक्त एवढाच उद्देश होता की कुतुबशहाचा हत्ती एका वारात संपवणारे येसाजी कंक हे कुठल्या थॉरपेक्षा माझ्या मुलाला जास्त आवडावेत. परफेक्ट. मग हे आपले स्वराज्य योद्धे हेच सुपर हिरोज बनून पुढे आणायचे अशा विषयातनं बनवलं होतं. आणि तो जो लॉनवरचा प्रकार होता ज्याला आम्ही रणांगण म्हणतो, मुळात संकल्पना अशी ती लॉन मिळालं, लॉन होतं तर म्हटलं एवढ्या मोठ्या जागेवरती आपण काय करू शकतो. तर आम्ही 3 फूट बाय 2 फूटच्या सनपॅक शीटवरती बोर्ड गेमवरची घरं जी ऍक्च्युली प्रसंग आहेत ते Right. मांडले राईट. आणि मुलांच्या स्वराज्याच्या तुकड्या केल्या आणि ह्या तुकड्या ट्रेवरती फासे टाकून पुढे पुढे जातात. क्या बात आहे. आणि आपण ना मोठी माणसं शिवजन्मोत्सवाला एकत्र येऊन बुलेटवरून रॅलीज काढून खूप मोठ्या मोठ्याने उद्घोष करतो. अर्थात त्यात एक प्रेम असतं, गडदुर्गण केलेल्या गारद दिल्यामध्ये पण प्रेम असतं. हो, पण ही लहान मुलं जी देवाघरची फुलं म्हणतो आपण, हो. त्यांच्या चिमुकल्यांच्या आवाजात ज्यावेळी जोशाने हर हर महादेव किंवा छत्रपतींचा Yes. उद्घोष येतो, येस, ते वातावरणच वेगळं होतं. एक्झॅक्टली. आणि ते म्हणजे मी त्याला सपोर्ट करू शकतो किंवा मी म्हणू शकतो 100% हे अनुभवलंय मी, ऐकलं पण आहे आणि Yes. पाहिलं पण आहे. कारण जेव्हा जसं तू म्हणलास की हर हर महादेव असं म्हणत जेव्हा मुलं 2 घरं पुढे जात होती, Right. किंवा आय थिंक त्यांना जिरे टोप आणि हो. असं थोडंसं कपड्यांचं पण तू एक हे Yes. केलं होतं. Yes. सो त्यांनी तुझा एक माहोल तयार झालेला. प्लस आय थिंक तू सूत्रधार होतास रणांगणाचा. Yes. तर त्याच्यातही जी माहिती फ्लो होत होती की या घटनेच्या वेळेस नेमकं काय झालं असेल, Yes. तर त्यांनी एक इन्फॉर्मेशन तर मिळतच होती मुलांना, शिवाय त्यांना महाराजांविषयी वाटणारं प्रेम असेल, आदर असेल. आणि जसं तू म्हणलंस की हा येसाजी कंक थोरपेक्षा कसा थोर आहे, हो, एक्झॅक्टली. तर तसं ह्यानी नक्कीच ते साध्य होत आहे. आता आपण टीम विषयी, आपण मगाशी एक रेफरन्स घेतला, तर थोडं टीम विषयी सांग, कशी बिल्ड केलीस. कारण आता मला असं वाटतं हे मावळे गोळा करण्यासारखंच कठीण गोष्ट होती किंवा सोपी पण असेल. बरोबर. म्हणजे मला तर स्वतःला असा अनुभव आहे की तुमचा उद्देश एकदम निखळ असेल तर मार्ग मिळतात. बरोबर. Actually. हे इतकं शोधून पण सापडणार नाही असे परफेक्ट फिट्स मला मिळत गेले. करेक्ट. प्रॉबेबली आम्ही आता असं म्हणतो की महाराजच आहेत ते करून घेतात. कारण की बरोबर. एखाद्या इंजिनिअरिंग कंपनीसाठी सेल्समध्ये काम करणाऱ्या मुलाला ज्यांनी कधी दुसरं काही केलं नव्हतं, अशाला अचानक अशी कुठली संकल्पना सुचणं इज व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह असं वाटतं आम्हाला. तर लॉकडाऊनमध्ये सुरुवात ह्याच्यात झाल्यावर की तो कॉन्सेप्ट चांगला बनतोय. आम्ही फळ्यावरती वगैरे करून खेळायचे प्रयत्न केले होते मुलाबरोबर. पण लक्षात आलं की हा चांगला होऊ शकतो आणि हे दिस शुड रीच पीपल. मग त्या विचारात मी आधी गोदरेजसाठी काम करताना माझं जे अॅनिमेशन करून देणारी कंपनी होती, व्हर्च्युअल एलिमेंट स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, पुण्यात आप्पा बळवंत चौकात आहे. तर त्याचा ओनर म्हणजे माझा मित्र आहे शंतनू कुलकर्णी. तर त्याला मी ही संकल्पना सांगितली. आता मला त्याचं माहिती होतं, त्याचा कल असू शकतो असा अंदाज होता. बरोबर. त्याला सांगितल्यावर त्यांनी दोन्ही हाताने त्याला मिठीच मारली. म्हणजे तो म्हटला नाही आपण हे करूयात. येस. त्याने त्याची सगळी टीम ह्याच्यावरती बसवली. मावळा दिसताना पण खूप सुंदर दिसू शकतो ह्याचं कारण शंतनूने दिला. म्हणजे तो पार्टनर म्हणूनच जॉईन झाला आणि एकदम वेगळ्या लेवलला ते जाऊ शकलं. मग बनलं तर सगळं, आता सगळं कम्प्युटरमध्ये होतं. आता हे प्रत्यक्षात उतरवायचं. मग प्रिंट आल्यानंतर प्रिंटच्या दृष्टीने काय करायला लागतं,
तर VGA डिजिटल प्रिंटिंग म्हणून एक बरोबर. कंपनी आहे, अगेन आप्पा बळवंत चौकात. व्यंकटेश मांडके म्हणून त्याचे ओनर आहेत. आता हा माणूस असा आहे की तो COEPचे GS वगैरे राहिलेले आणि अतिशय बुद्धिमान हो. आणि प्रिंटिंग क्षेत्रातलं मोठा मोठा नाव. माणूस. आप्पा बळवंत चौकात 5 मजली काचेची बिल्डिंग असलेला माणूस. बरं. व्यंकटेश सर अगदी आनंदाने की आता इतका अनुभव ऑलरेडी त्यांच्या पाठीशी आहे हो, हो. आणि कायम दुसऱ्यासाठी काहीतरी करत आलोय आपण. म्हणजे हम्म. मी सुद्धा गोदरेजच्या वतीने कोणासाठी करत होतो, शंतनू जॉन डिअर असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्यांसाठी करायचे. मांडके सर तर स्वतः दुसऱ्यांच्यासाठी प्रिंट करून द्यायचे. बरोबर. स्वतःचं असं प्रोडक्ट आणि ते पण इतक्या हृदयाच्या जवळच्या असलेल्या विषयावरती मग सगळे आम्ही तिघं एकत्र आलो क्या बात आहे. आणि सगळं सोडून मी ती इन्फोटेनमेंट वरती आता तिघांचाही पूर्ण फोकस असतो. शंतनूची कंपनी ऑटो पायलट आहे, मांडके सरांचं तर पूर्ण एम्पायर ऑटो पायलट आहे. त्यामुळे मितीवरती आता आम्ही सगळे फोकस देऊन करत आहोत का. मी ती मध्ये एक शाब्दिक कोटी पण केलेली दिसते. तिघ जण आहेत तर V3 सारखा. एक्झॅक्टली. सो अमेझिंग. शंतनूला तर मी भेटलोच आहे. Yes, आणि तुमची मला सगळ्यात आवडलेली गोष्ट आता ती आपण थोडं स्टार्टअप आणि मार्केटिंगच्या किंवा ग्रोथ ह्याला पण जाऊ. पण मला तुमच्या टीमची एस्पेशली जी गोष्ट आवडते आणि आय थिंक तू आणि शंतनू मांडके सरांना मी भेटलो नाही, पण तुम्ही दोघांना मी पाहिलेलं आहे की ज्या पॅशननी तुम्ही उतरता, म्हणजे तुमचं जे हे बॅटलफील्ड आहे. पण मला सगळ्यात आवडणारी गोष्ट जी प्रत्येक स्टार्टअप फाउंडरनी शिकली पाहिजे किंवा स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये काम करणाऱ्या लोकांनी शिकली पाहिजे की तुम्ही न थकता शनिवार रविवार वीकेंड असो जिथे अपॉर्च्युनिटी मिळेल, मला असं आठवत आहे आपण बोलत असताना जिथे जमेल तसं आणि जेवढं जमेल तेवढं अशा तुम्ही ह्यांनी काम करत असता. एक मुलगा असेल, 50 मुलं असतील, 3 मुलं समोर असतील, तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सांगता ते चेंज होत नाही. तर आय थिंक हा एक खूप मोठा फॅक्टर आहे तुमच्या रॅपिड ग्रोथचा असं मला वाटतंय. तर तुला काय वाटतं किंवा तुझा प्लॅन कसा होता ग्रोथचा? प्रदर्शनांच्या बाबतीत मला नवीन नव्हतं. मी इंजिनिअरिंगसाठी कंपनीचे प्रोडक्ट्स एंडोर्स केलेले आहेत प्रदर्शनात. बरोबर. पण त्यात जमीन आसमान फरक कसा असतो हे मला इथे लक्षात आलं. कसं आहे ना, एक तर खूप मोठ्या युगपुरुषाने काम करून झालेलं आहे बरोबर. आणि तुमच्या तोंडातून त्यांची महती ऐकताना जणू काही लोक आपल्याकडे असं बघतात की त्याचं क्रेडिट आपल्याला दिल्यासारखं होतं. बरोबर बरोबर. त्यांनी मिळणारं बळ किंवा आपणच सांगतोय आणि लोकांच्या चेहऱ्यावरती, मुलांच्या तर चेहऱ्यावरती इतके सुंदर, ते लपू नाही शकत. चेहऱ्यावर भाव दिसतात की ते अगदी दिपले जात आहेत. म्हणजे ज्यावेळी असं सांगितलं जातं की तानाजी माहितीये का, हो माहितीये. तानाजीराव कुणाला नाही माहिती. मग विचारतो आम्ही की सिंह, तो मूवी 300 कोटीच्या चित्रपटामुळे का सिंहगड जिंकल्यामुळे? लोक अभिमानाने पालक म्हणतात सिंहगड जिंकल्यामुळे. अर्थात म्हटलं तानाजींच्या आधी 2 वेळा सिंहगड जिंकणारे बापूजी माहितीयेत का? मग प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. हे जे लक्षात येतं की अरे आपल्याला माहिती नाहीये. आणि मग त्यांच्या महती सांगितल्यानंतर जे त्यांच्या ओव्हरऑल बिहेवियरमध्ये फरक दिसतो तो खूप इन्स्पायर करतो किंवा चार्ज करतो आम्हाला. आता 2-3 तर मावळा फॅन असे आहेत आमचे की खेळ खेळायचा कसा हा व्हिडिओ त्यांच्या टीव्हीवरती चालू असतो आणि ते सजेस्ट करतात. आता फासे फेकताना हर हर महादेव म्हणायचं आणि फासे टाकायचे, हा नियम आमचा नाही. हा कम्युनिटी मधनं तयार झालेला नियम आहे. मुलांकडनं आलं, एक व्हिडिओ आला, अभिप्रायाचा व्हिडिओ पाठवा म्हटलं, तर त्या व्हिडिओ तो फासे टाकताना मुलगाच स्वतः हर हर महादेव म्हणतो. क्या बात आहे. मग आम्ही म्हटलं अरे दिस इज गुड. मग तिथून पुढे आम्ही डिक्लेअर केलं की हा मावळा गेम आहे, हे फासे टाकताना हर हर महादेव म्हणायचं. अप्रतिम. असंच कम्युनिटीचा मला एक व्हिडिओ पाहिलेला आठवतोय. तर तो किस्सा तू बहुतेक थोडा डिटेलमध्ये अजून चांगला सांगू शकशील. पण एक मुलगा होता जो पहिल्या काही म्हणजे समजा जेव्हा तो टेबलवर आला असेल आपल्या, तिथे तो क्युरियस होता. त्यांनी फक्त समजावून घेतलं आणि थोड्या वेळाने तोच पलीकडे आला होता टेबलाच्या आणि तो ऍक्च्युली गेम विकत होता. तर तो काय किस्सा आहे? हेच असेच तो प्रसंग. काय 12-1 वर्षाचा मुलगा असेल, त्याच्याकडे बोर्ड गेम होता, त्याच्या आईने आधीच घेतला होता. पण ना तसा बोर्ड गेम संस्कृती तशी नवीन आहे आपल्याकडे. आपल्याला सापशिडीच्या पलीकडे फार कॉम्प्लिकेशन्स नको असतात. मोनोपोली वगैरे आता आलेली नावं आहेत जी लॉकडाऊन मध्ये लोकांच्या परिचय झाली. आता शिवछत्रपती कळण्याची आपण जबाबदारी घेतो, तर थोडासा रूल्स आहेत, नियम आहेत. ते ज्यावेळी माझ्याकडनं त्यांनी समजून घेतले, समोर उभं राहायला समजून घेतले, त्यावेळी त्याला त्याचा अंदाज आला. प्रदर्शनाचा पहिला दिवस होता. समजून घेतल्यानंतर परत गेला, मग खेळला
आणि हा. मग त्याला त्याच्या बऱ्याच छोट्या छोट्या आतल्या गोष्टी गोष्टी कळल्या हा. आणि मग तो ही वॉज सो हॅपी की त्याला हे सगळं माहितीये. ते पुण्यातच होतं, जवळपासचे मुलं मित्र लोक होते, हा. त्यांना बोलून आणलं होतं. आणि मग तो बाकीच्या आम्हाला म्हणजे ज्या टेबलसाठी आम्ही भाडं देऊन तिथे उभं होतो आम्हाला म्हटलं 1-2 मिनिटं काका जरा तिकडे सारखा तुम्ही, मला सांगायचंय आता. बर. आणि आम्ही जिथून बोलतो तिथे त्या साईडला तो आला आणि सगळ्याला सांगायला सुरुवात केली, बोर्ड गेम कसा आहे, तो कसा खेळला जातो, केवढ्याला आहे आणि इथे कसा स्वस्त विकतायत हे काका. वा. म्हणजे इदम ममवालं फिलिंग होतं की माझं काही नाही, मी सांगतोय फक्त ऑन बिहाफ ऑफ देम. मला मोठी माणसं सांगायला तर मी हातात घेऊन कडेला उभे राहून सांगायला लागलो होतो, इतका तो मुलांनी ओन अप केलं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि ही एक त्याच्यातला रेलेव्हन्स जेव्हा आपण म्हणतो कुठल्याही प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं त्यावेळेस तो इंग्लिशमध्ये पण काढावा, हे तुम्ही आधी ठरवलं होतं का हा इव्हॉल्व्ह झालेला विषय? त्यात आता खरं सांगायचं झालं ना तर मुळात हे महाराष्ट्रापुरतं असं नाही, शिवचरित्र हे जगाने शिकावं असंच बरोबर आहे. म्हणजे बरोबर. महाराजांना 2-3 जिल्ह्यांपुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं, अगदी देशापुरतं, गनिमी काव्यापुरतं, गडदुर्गांपुरतं सीमित करणं हे आपले लिमिटेशन्स आहेत. वी आर नॉट एबल टू अंडरस्टँड द मॅन व्हेरी वेल. हम्म. तर मग आमचा उद्देश असाच होता की हे ग्लोबल करायचं, पण एकदम 2 इन्व्हेंटरी ठेवायच्या का, इंग्रजी आणि मराठी, बरोबर बरोबर. असा वाद आमचा झाला होता सुरुवातीला. हम्म. आणि त्यात मीच खूप मांडलेलं की नाही कॉन्व्हेंटमध्ये जाणारे पालक असे आहेत की ज्यांची मुलं इंग्लिश वाचतात, बरोबर. त्यांना मराठी नकोय, त्यांना इंग्लिश पाहिजे. आणि बिझनेस म्हणून समोर आलेलं खेळणं आणि नवा व्यापार म्हणून आलेलं खेळणं, ते क्लासमध्ये फरक पडतो. परसेप्शन. परसेप्शन मध्ये फरक पडतो. म्हणून आम्ही इंग्लिश पुश केलं होतं. हम्म. पण 70-80% मराठीच सेल होतो जातोय. आणि इंग्लिश म्हणजे आसाम किंवा अशा ठिकाणी जे आम्ही पाठवलेत हम्म. ते मात्र इंग्रजीमध्ये आहेत. म्हणजे आता या बोर्ड गेमचं लाईव्ह चॅम्पियनशिप फिनलंडला झाली आहे, बर. हो, क्या बात कॅनडाला आहे. झाली, अमेरिकेत 2-3 ठिकाणी झाली. क्या बात आहे. सो मुलं एकत्र येऊन महाराष्ट्र मंडळातले पालक गोळा करतात 8-10 बोर्ड आणि लीडर एकत्र बोर्ड सारखं आणि हा. म्हणजे अमेझिंग. स्वराज्य आणि स्टार्टअप हे जे Yes. दोन ज्या बिल्डिंगच्या हो, गोष्टी आहेत हो, हो, त्याच्यात खूप साधर्म्य जाणवतं. हो. तर त्या दृष्टीने तू कसं सांगशील की तुला काय काय चॅलेंजेस आली, त्याला अडचण नाही म्हणणार हो, आपण, हो. पण स्टार्टअप मध्ये हे खूप असतं की आपल्याला रोजच्या रोज काहीतरी एक नवीन आव्हान असतं हो. आणि त्याच्यातनं मार्ग निघतो, काहीतरी कोणीतरी मदतीला येतं. Yes. आणि हे आपल्याला इतिहासातनं सुद्धा माहिती झालेलं आहे की जेव्हा जेव्हा संकट आलंय महाराजांवरती त्यावेळेस हो. काही ना काहीतरी शक्कल लढवली गेली, हो. ती झाली तयार आणि मोहीम फत्ते झाली. येस. तर तुझ्या ह्याच्यातले असे कुठले सांगू शकशील तू चॅलेंजेस? सगळ्यात मोठं साम्य, चॅलेंजेसवर आपण जाऊत, पण सगळ्यात मोठं साम्य जे दिसलं ना ते म्हणजे शिवछत्रपतींनी ज्याप्रमाणे सुरुवात करताना की तर रायरेश्वराला 16-17 वर्षाचे असताना मुलांना एकत्र घेऊन चला आपण स्वराज्य प्रस्थापित करू Correct. असं म्हणणं, आणि हे तर राज्य व्हावं हे श्रींची ची इच्छा, इच्छा. आणि मग कुठून कुठपर्यंत असावं बरोबर. इथपर्यंत त्यांचं जे विजन होतं. अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं हाऊ इम्प्रॅक्टिकल इट वॉज. म्हणजे असा विचार करणं सुद्धा किती धैर्याचे, विचार मोठ्याने बोलून दाखवणे इज ऑल्सो मोठी गोष्ट आहे. स्टार्टअपच्या बाबतीत आम्हाला स्वतःला असंच वाटतं की विचार करताना थांबू नका. गोल असा असायला हवा की मला अनअटेनेबल पाहिजे. हा मला भारतातनं परदेशात जाऊन स्थायिक होणारे मराठी आणि नॉन मराठी मुलं बंद करायचे आहेत, हा माझा उद्देश आहे. लहानपणापासून मावळाचं कुठलं ना कुठलं तरी प्रोडक्ट त्यांच्याबरोबर येऊन त्यांच्या राष्ट्राबद्दलचं प्रेम इतकं प्रकर्षाने जोरात निर्माण व्हायला हवं की त्यांना नाही वाटलं पाहिजे हा देश सोडून जावं. क्या बात आहे. आता हा उद्देश घेऊन चालायला लागलात तर मग एव्हरी ऑब्स्टिकल इन बिटवीन यू विल फाइंड की ते नाही यार, ह्यात काय मोठं, हे आपण करू. शिवछत्रपतींच्या बाबतीत पुरंदरचा तह हे इतकी मोठी घटना की 80% कापून दिलं, बरोबर, पण तरी सुद्धा वरती आले. सो आम्हाला येताना आव्हानं म्हणजे पेपरचे वाढणाऱ्या किमती, सगळं भारतीयच असलं पाहिजे बनवणं आपलं, हा आमचा अट्टाहास आहे. बरोबर. तर मग पेपरच्या किमती भयंकर वाढतात, मग आपल्याला ते परवडत नाही. कॉस्टमध्ये आता दुकानदारानं ज्या रेटला हवं असतं एखादं खेळणं बरोबर. विकताना, तेवढा विचार आम्ही नव्हता केला बनवताना. रिटेलचा तुम्ही तेवढा हो, विचार केला नव्हता. आणि रिटेल खूप मोठं बिझनेस आहे. म्हणजे बरोबर. आपण कितीही अमेझॉन वगैरे ऑनलाईन म्हणत असू तरी रिटेल जे आता आपल्या इंडियन टेंडन्सीमध्ये आपल्या सारख्या स्टार्टअपसाठी इट्स गुड टू हॅव अवर प्रोडक्ट इन द स्टोअर्स. तिथं फास्ट मूव्ह होतं, पण त्या ब्रॅकेटमध्ये बसणं हा खूप मोठं आव्हान आहे. बरोबर. खेळ आणि या क्षेत्रातलं कुणालाच काही ज्ञान नाही. बरोबर. म्हणजे स्वराज्य प्रस्थापन कसं करायचं हे माहितीच नाही. करायचंय हे माहिती. करायचं हे माहिती. हा, क्या ते बात आहे. त्याच्याशी तुमचा निर्धार पक्का असेल ना
तर मग मार्ग निघतात. मग कुठलं ध्येय खूप मोठं असलं की मग किती मधलं मोठं संकट वाटलं त्याची तेवढी किंमत ठेवत नाही आपण त्याला. बरोबर बरोबर बरोबर. आणि तसं जसं तू म्हणालास मगाशी की ही आयडिया जेव्हा फ्लोट झाली त्यावेळेस शंतनूवाला, मांडकेसर हो आले, असे लोक जोडत तू हो गेलास. आणि कम्युनिटी सुद्धा आता तुझ्या हो मदतीला हो आहे. जिथे जिथे अपॉर्च्युनिटी दिसते, म्हणजे जिथे असं वाटतं की अरे मुलांना काहीतरी गिफ्ट द्यायचंय, हो तिथे पटकन मावळाचं नाव येस हल्ली येतंय समोर. येस येस आणि ते माझ्या मते एक खूप मोठं पाऊल आहे जे तुला विजन आहे. आणि मला आत्ताच्या फ्लो मध्ये काय जाणवलं की आपण तुझं विजन काय इथनं सुरुवात न करता आपोआप हे विजन आलं आलो की हो मला नेमकं काय करायचंय. करायचंय आणि हो हे हो. तर आता बोर्ड गेम तर हळूहळू ग्रो होतोय. पुढे काय नवीन काय? हो, तर ते पण म्हणजे आता मोठ्याने व्यक्त होताना आम्ही चार चौघात होत नाही, पण आता तूच आहेस आणि आपले सगळे ऐकणारे पण आपलेच आहेत. येस. म्हणून सांगायला हरकत नाही. पण उद्देश असा आहे की अ, कुठल्याही वयाच्या, हम्म. कुठल्याही भारतावरती प्रेम असलेल्या व्यक्तीला, अगदी भारतात असो, परदेशात असो, त्याला आपला अभिमान, आपला प्राईड जे आहे ते मिरवण्यासाठीचं टूल म्हणून मावळा हा ब्रँड एस्टॅब्लिश होईल. बरोबर. मग तुम्हाला टी शर्ट्स हवेत, हुडीज हव्यात, ॲपेरल्समध्ये घ्या. आम्ही खेळण्यांचेच 150 प्रोटोटाईप बनवतो आहोत. म्हणजे क्या बात आहे. आपण WWF खेळताना बायसेप्स WWFचे कार्ड्स, हो ट्रम्प कार्ड्स हो. खेळताना बायसेप्स कम्पेअर करायचो. इन्स्टेड ऑफ दॅट स्वराज्य योद्धे कम्पेअर करता आले तर क्या बात आहे. तर स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स, दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स असे आम्ही आणतो आहोत. मेमरी कार्ड गेम्स आणतो आहोत. मॅप, आपण भूगोल विसरून इतिहास शिकवायला जातो, तर मॅप बेस्ड गेम आणतो आहोत की ज्यांनी खरोखर खेळता खेळता इतक्या गोष्टी मुलांना कळतील की मग आपोआपच लक्षात येईल की एक्झॅक्टली शिवछत्रपतींचं एवढं नाव का का होतं. होतं, एवढं वलय का त्या नावामागे आहे. बरोबर बरोबर. सो नवीन ज्या एलिमेंट्स आहेत ते मुलांना म्हणा किंवा आपल्याला सुद्धा बऱ्याचदा ऍक्शन हिरोजचे मिनिएचर्स बरोबर. डेस्कवरती ठेवायला आवडतात येस ऑफिसमध्ये. येस. म्हणजे थोर असतो किंवा अजून कुठले हो, मार्वल सिरीज हो बरीच हो फेमस हो आहे. हो. त्याच्याऐवजी जर आपले वा हो. मावळे आले तिथे येस किंवा येस तर ते खूप भारी वाटेल. येस आय थिंक सगळ्यांनाच ते आवडेल. येस. आता पुढचा एक मला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की तुमचा ओव्हरऑल कॉन्टेंट फोकस जो आहे, स्पेसिफिकली कॉन्टेंट डिस्ट्रीब्युशन जे लोकांपर्यंत पोहोचते, तो खूप तुम्ही वेगवेगळ्या पद्धती ट्राय करताय. येस. सो त्याच्यामध्ये तुला काय जाणवतंय किंवा काही चॅलेंज जाणवतंय किंवा लोकांकडनं काय जास्त अपेक्षा आहेत? हा सगळाच म्हणजे पहिल्यापासूनच ना, अगेन प्रेम व्यक्त करताना भान विसरून प्रेम व्यक्त होणं, असं खूप आपल्याकडे लोकांची आवड आहे, लोकांचा कल आहे त्याकडे आणि ते जेनरिक लोकांचा कल आहे. पण खरोखर मुलांना ते नको असतं. म्हणजे 65 किलोची तलवार उचलणारा यसाजी अशी एक रील खूप पॉप्युलर आहे आजकाल. आणि मग ते 5-6 काहीतरी योद्ध्यांची उदाहरणं देतात आणि असाच अननेसेसरीली ओव्हर ग्लोरिफाईड स्टफ त्याला चिटकवलेला असतो. 65 किलोची तलवार उचलून नव्हते, ती मानाच्या तलवारी असायच्या, बरोबर ज्या फक्त शोभेच्या म्हणून दिल्या जायच्या. बरोबर इट वॉज नॉट प्रॅक्टिकल. ही माणसं होती मुळात. बरोबर ही कोणी सुपर नॅचरल पॉवरवाली लोक नव्हती. त्यांचे बरोबर. उद्देश खूप मोठे होते आणि ते खूप चांगले ड्रिव्हन होते, पॉझिटिव्हली मोटिवेटेड होते आणि म्हणून त्यांनी अनबिलिव्हेबल गोष्टी बॅटल्स. केल्या. हा, तर बरोबर. त्यासाठी त्यांना हे चिटकवायची गरज गरज नाहीये. आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत की ह्या घटना कशा घडल्या, म्हणजे ज्या गोष्टी नव्हत्या खऱ्या त्या गोष्टी चिटकवायची गरज नाहीये. बरोबर. हे आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत. आता आम्ही शिवकाव्य म्हणून एक सुरू करतो की Yes. ज्याच्यामध्ये कविभूषण, ज्यांना इंग्रजांपासून सगळ्यांनी त्यांचं अस्तित्वच नाकारलं होतं मध्ये. म्हणजे इंग्रजांनी खूप प्रयत्न केला की यांनी काही लिहिलं नाही, असं माणूसच नव्हता म्हणून. बर का तर त्याचं लिखाण एवढं, म्हणजे त्यांना राष्ट्रकवी म्हणावे असे होते ते. महाकवी बर. म्हणतात, राष्ट्रकवी होते ते. राष्ट्राच्या भावना एकत्र याव्यात यासाठी लिहिलेल्या कविता होत्या. शिवकालीन माणूस ज्यांनी महाराजांवरती कविता लिहिण्यात आयुष्य घालवलं. आपल्याला फक्त इंद्रजिमी जंभपर माहितीये, हो ते हो अजय अतुली खूप बरोबर. सुंदर संगीत देऊन केलं ते. करेक्ट. पण बाकी काहीच माहित नाही. त्याचं शिवबावनी म्हणजे त्याचे 4 एक ग्रंथ तर फक्त महाराजांवरती आहेत क्या आणि बात आहे. अफलातून आहेत. हो तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो की तो सांगावा कॉन्टेंट. शिवरायांचे गुरु कोण? मोठ्या माणसांना प्रचंड इच्छा असते की हो. नसत्या गोष्टीला फाटे फोडायचे आणि एक वाद निर्माण करायचे. बरेच नवीन जनरेशनला ते नकोय. हो तुम्ही मागे वळून बघितलं, तुम्हाला एक गुरु आठवतो का? महाराज तर युगपुरुष होते. बरोबर. त्यांचे एक गुरु कसे असतील? आम्ही प्रयत्न करतोय की असा कॉन्टेंट लोकांपुढे, मुलांपुढे यावा, ज्याला कुठला दर्प नाहीये, ज्याला कुठलं राजकारण नाहीये आणि करेक्ट करेक्ट करेक्ट.
आणि ती म्हणजे तुझ्या विजनसाठी पण आणि ओव्हरऑल ह्याची गरजच नाहीये त्या गोष्टींची. राईट. म्हणजे सेन्सेशनल गोष्टी करण्यात मजा येते नक्कीच, हो. किंवा ते पॉप्युलर पण होतात, हो, पण हो. त्या खऱ्या नसतील किंवा खऱ्या नसूही शकतात. हा एक तुम्ही हे करताय. त्याच्यात मला आवडलेली परत एक गोष्ट सांगतो मी. थोडंसं तुझं आवडलेली गोष्ट का सांगतोय सांगतो. कारण अनेक स्टार्टअप्सशी मी पण बोलतो, आपणही पाहतो. येस, येस. अनेक आपले लिस्नर्स सुद्धा स्वतः स्टार्टअप फाउंडर्स आहेत. तर बऱ्याचदा ना कॉन्टेंट डिस्ट्रीब्यूट करायला खूप मर्यादा लोकांना येतात. बरोबर. म्हणजे प्रोडक्शन असेल, डिस्ट्रीब्युशन Right. असेल, आयडियाज असतील. राईट. तर तिथे मला तुमच्या स्टार्टअपची आवडलेली गोष्ट अशी आहे की तुम्ही थांबत नाहीये कुठे, हो. की जिथे म्हणजे कदाचित त्याची प्रोडक्शन क्वालिटी खूप भारी नसेल किंवा तितकंसं पॉलिश्ड कॉन्टेंट नसेल ओव्हरऑल जगाच्या जे काही हो. आता स्केल आहे, हो, हो. पण तुम्ही तिथे थांबत नाहीये. Yes. आणि तुमचं पहिल्या 1-2 व्हिडिओज पेक्षा आत्ताचे 1-2 वर्षातले व्हिडिओज Right, yes. ह्याच्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत गेलेली, जे आता Yes. काही एपिसोड्समध्ये ऑलरेडी मी सांगितलंय की डॉक्युमेंटेशन फार महत्वाचं आहे हो. कॉन्टेंट क्रिएशन मध्ये. Yes. त्याच्यात ते किती क्रिएटिव्ह आहे, हो. किती चकाचक आहे, हो, लाईट हो. किती भारी आहेत, कॅमेरा किती भारी आहे, कोण मॉडेल आहे, याला खूप नंतर महत्व आहे. Yes. तर आय थिंक ही तुमची घोडदौड खूप भारी आहे, Yes. जिथे yes. तुम्ही अजिबात हटत नाहीये. तुम्ही मोबाईल तर मोबाईल, कॅमेरा तर कॅमेरा, ग्रीन स्क्रीन तर ग्रीन स्क्रीन, जे मिळेल तसं तुम्ही सगळं गोळा केलंय असं, हो. आणि तुमची हे चालू आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की मागे वळून बघितल्यावर तुमचंच काम तुम्हाला क्रिंजवरती वाटत नसेल, तुम्ही प्रगती करत नाही आहात. क्या बात आहे. त्यामुळे जे आता जमतंय ना तर आता करावं. येस. फार विचार करत परफेक्शन काय तो पॅरालिसिस म्हणतात, हो. काही नाही इतकं उत्तम झालं तरच करेन, तर मग यू एंड अप डुईंग नथिंग. बरोबर बरोबर. वी हॅव बीन डुईंग, म्हणजे जे जसं जमेल तसं. नाही, ते खूप पाहण्यासारखं आहे. आणि मे बी जे इंस्टाग्राम आणि ह्याच्यावरती दिसतं त्यातला अनेक भाग तू काही वेळेस व्हॉट्सअपवरती पण टाकत असतो, हो. बिहाइंड द सीन्स Yes, किंवा या सगळ्या yes, गोष्टी. yes. मे बी त्यामुळे तो जास्त एक मला तो पाहायची सवय पण आहे तशी. Yes, yes. पण ते खूप अमेझिंग आहे की जिथे तुम्ही, हे मला तुमचं स्पिरिट खूप आवडतं. एकतर कुठेही कधी कसंही जायचं हो. आणि ते लढायचं अगदी, अगदी. आणि काही ना काहीतरी करून ते बनवून मोकळं व्हायचं. Yes. आणि नवीन नवीन आयडियाज तर तुम्ही काढताच आहात. Yes. आता मला लिस्नर्सला तू काय सांगशील की कुठे जाऊन हे लोक शकतील. घेऊ शकतील, हो. माहिती अधिक घेऊ हो, शकतील? हो. आय थिंक युट्यूब वरती पण तुम्ही हो, हो. बरंच कॉन्टेंट करताय. येस. द मावळा, आता हे थोडंसं अडचणीच आहे की मावळा म्हणजे व्ही का डब्ल्यू असं फक्त अडचण होती. द मावळा MAWALA असं सर्च केलं तुम्हाला आम्ही युट्यूबवर सापडू, फेसबुकवर सापडू, इन्स्टावर सापडू, ट्विटरवर सापडू. सो या सगळ्या फोरमवरती द मावळा मध्ये आम्ही नावाने तुम्ही शोधलं तर सापडेल. themawla.com म्हणून आमची वेबसाईट आहे. हो. Amazonवरती सुद्धा हा बोर्ड गेम म्हणून विकत आहे आता. आणि आमच्या तर ऑनलाईन वेबसाईटवर तर आहे ते. आम्ही मावळ्यांची शाळा नावाचं एक अजून सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही शाळात जाऊन स्वराज्य लढा कसा शिकवायला पाहिजे क्या बात आहे. हे करतो आहोत. की म्हणजे ट्रेनिंग फॉर कोचिंग द टीचर्स. कोचिंग द टीचर्स, असं की मग आम्ही अभ्यास म्हणून नाही शिकवत, इन्स्पिरेशन स्टोरी म्हणून देतो. बरोबर आम्ही बरोबर. पेनड्राईव्ह देतो आणि तुम्ही फक्त ते बघा आणि आम्ही तुम्हाला सांगतो इथं काय बोला. सो म्हणजे पुरंदर जर एरियली दाखवला आकाशात तो कसा दिसतो, मग त्याच्या पुढे तुम्ही किती छोटे, मग तो लढताना काय कष्ट, हा जो ऍस्पेक्ट आहे तो ऍस्पेक्ट दाखवला तर मुलांना ते एंगेजिंग वाटतं. बरोबर. आम्ही तो कॉन्टेंट आता करतो आहोत की त्याच्या दृष्टीने पण पावलं पुढे चाललेली. राईट. आणि आता कम्युनिटी तर खूप मोठी आहेच आहे आपली. तर कम्युनिटीकडनं तुला काय एक्सपेक्टेशन्स आहेत म्हणा, किंवा काय केलं की तुम्हाला खूप छान वाटेल असं? सगळ्यात पहिल्यांदा कमेंट द्यायला आपल्याकडे जे मराठी माणसं लाजून लाजून असतात, असतात. पटकन आवडलं तर
आवडलं म्हणून म्हणावं की चुकलं तर कान धरा, असं काही अडचण नाही. हम्म. कम्युनिकेशन जे करणं म्हणतात ना, बरोबर. तो आपल्या मराठी आणि पर्टिक्युलरली पुण्यात तर बापरे फार अवघडच आहे. दुसऱ्याला चांगलं म्हणायचं तर अवघडच आहे. छान, एवढं पण चालेल, काही फार कौतुक स्तुती सुमन उधळा असं नाही. छान इज ऑल्सो. अरे लाईक बटन क्लिक करणं, आम्हाला ना इम्प्रेशन दिसतात, आम्हाला 50 जण अशी भेटतात की अरे हे तुमचं बघितलं तर खूप छान होतं. अरे तो तोंडावर म्हणतोय, पण व्हेन ही केम अक्रॉस दॅट कॉन्टेंट ही फॉरगॉट टू हिट लाईक. लाईक करा किंवा शेअर करणं करणं किती हो, महत्वाचं आहे. हो, हो. म्हणजे एक शेअरमुळे तुम्ही लिटरली नवीन लोकांपर्यंत पोहोचताय. किती पोहोचता. येस. तर एक स्टार्टअपसाठी तर हे खूप इम्पॉर्टंट गरजेचं आहे आहे. की Yes. जिथे कम्युनिटीची मदत ह्या पद्धतीने तिने का होणं. होईना, हां, आणि म्हणजे प्रोडक्ट नाही घेतलं तरी चालतं. हरकत नाही, हो, हो, पण हो. तुम्ही ते शेअर बटन दाबलं पाहिजे. असं जे कॉन्टेंट आता अनिरुद्ध सांगते आपल्याला की जे वेगवेगळ्या मावळ्यांबद्दलची माहिती आहे Yes. ते प्रसार त्याचा होण्यासाठी Yes. तरी तुम्ही शेअर बटन दाबलं पाहिजे. राईट. आणि हे फक्त मावळासाठी नाही, पण इतर आपले कुठलेही मित्र जे स्टार्टअप फाउंडर्स आहेत किंवा आपल्याला माहिती की त्यांची एक छोटी कंपनी आहे आणि एक लढा चालू आहे त्यांचा, तर तिथे त्यांना शेअर करणं, त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं, 2-4 लोकांना व्हॉट्सअपवरती पाठवणं, यांनी सुद्धा खूप मदत होते. येस, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. अनिरुद्ध, संपूर्ण मावळा टीमला मंगळवार Yes. मार्केटिंग कडनं खूप खूप शुभेच्छा. माझ्या परीने जी काही मदत होईल, अगदी आणि तू मित्र आहेस, तू नक्की मला मदत मागशील सुद्धा की Yes. हक्कानी सांगशील किंवा मला हे करून हवंय किंवा Yes, हे yes, मला करून दे, तर ते आपण करूया. अगदी. आणि द मावळा हे तुम्ही नक्की सर्च करा. मी लिस्नर सांगतो, आय थिंक रिटेल सुद्धा बऱ्याच हो, शॉप्स मध्ये हो, आता मिळतं, हो, हो. ऑनलाईन मिळतं. फोन नंबर आहे, ह्यांची Yes. टीम पण खूप उत्तम आहे, सपोर्ट टीम. म्हणजे फोन केला की डायरेक्ट ते तुम्हाला आणूनही देतात, येस, सगळं कोऑर्डिनेट करतात. सो मावळा, जय शिवराय. येस, जमेल तिथे जमल तसं. जय शिवराय, जय शिवराय.